बसावं। शक्यतो आपल्याला येणारे फोन कॉल अतिशय महत्त्वाचे आहेत याची जाणीव आम्हाला आहे, पण हा कार्यक्रम सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपल्या फोनच्या रिंगचा या कार्यक्रमाला कुठेही व्यत्यय होणार नाही याची दक्षता अगदी सुरुवातीपासूनच घ्यावी। त्यामुळे आपले मोबाईल फोन मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते। सोलापूरच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेशजी गायकवाड सर, आपल्याला सुद्धा विनंती आपण ही मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। ॲडव्होकेट सुरेशजी गायकवाड सर यांनी मंचावरती यावं आणि सहकार्य करावं अशी विनंती। जनमानसामध्ये त्याच्या साहित्यानं एक वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे। आज त्यातलाच भाग म्हणजे तब्बल अर्धा डझन पुस्तकं आज आपण इथं प्रकाशित करतोय। आपल्या सर्वांच्या सदिच्छा घेऊन या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सोहळा इथं आज संपन्न होतोय। सन्माननीय साहित्यिक श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या आज दुनियादारी, मनोरम कविता, मनमुक्त, रंगमंच, मन मानेल तसे, जीवन सरिता अशा तब्बल 6 पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सोहळा ज्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथं संपन्न होतोय अशा मंचावरील सगळ्याच मान्यवरांचं आणि इतक्या मोठ्या संख्येनं आपल्या शुभेच्छा जोरदार टाळ्यांनी इथं स्वागत करावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी। जोजे वांछील तोते लाहो हे ब्रीदवाक्य घेऊन आज मनोरमा परिवारानं प्रत्येक क्षेत्रामधलं आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। या योगदानाबरोबर ती नितांत प्रेम केलेले आणि म्हणूनच सोलापुरात आयोजित केलेलं साहित्य संमेलन असेल किंवा साहित्याविषयी संदर्भात वेगवेगळ्या अशा उपक्रमांच्या माध्यमातून सोलापूरच्या साहित्य समृद्धीला आज नेहमीच या ठिकाणी एक चालना दिलेली आहे आणि साहित्याच्या लेखणीमध्ये खऱ्या अर्थानं बळ देण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि आज त्यांच्या या 6 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सोहळा इथं आयोजित केलेला असताना मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी स्वागत केल्यानंतर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीपप्रज्वलन करत या ठिकाणी करतोय आणि यासाठीच मी विनंती करते मंचावरील सगळ्याच मान्यवरांनी आजच्या या सोहळ्याचं सुरुवात, आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीपप्रज्वलन करत या ठिकाणी करावं। या सगळ्या मान्यवरांनी आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन दीपप्रज्वलन करत या ठिकाणी करावं। मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या या साहित्याच्या ज्योतीला खऱ्या अर्थानं स्नेहानं ओलवून जात आहे तो इथं प्रकाशित होते आणि सन्माननीय मोरे साहेबांचा एक असा संकल्प की येणाऱ्या काही दिवसातच तब्बल 1 डझन पुस्तकं ते लिहिणार आहेत आणि त्याचंही प्रकाशन लवकरात लवकर उपस्थित मंचावरील मान्यवरांच्या सदिच्छानं आणि आपल्या सर्वांच्या प्रेमानं आपण इथं प्रकाशित करणार आहोत। अशा या आनंदाच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दीपप्रज्वलनानं या कार्यक्रमाचं उद्घाटन, या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करतोय। मी विनंती करते डॉक्टर सुमित मोरे सर, आपणही कृपया मंचावरती यावं। मनोरमा परिवार हा आईच्या मायेने भरलेला असा परिवार आहे आणि या परिवाराचं एक वैशिष्ट्य असं आहे की जोजे वांछील तोते लाहो या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला जे जे हवं ते देण्याचा प्रयत्न या मनोरमा परिवाराच्या वतीने आम्ही सतत करतोय। या मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि या आजच्या सोहळ्याचे प्रमुख किंवा त्यांच्या पुस्तकांचा हा प्रकाशन सोहळा इथं आपण संपन्न होतोय असे आमचे ज्येष्ठ साहित्यिक, कविवर्य, त्याचबरोबर मनोरमा परिवाराचे, मनोरमा बँकेचे चेअरमन, मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या 6 पुस्तकांचं प्रकाशन सोहळा आज इथे संपन्न होत आहे। या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे ज्येष्ठ साहित्यिक सदानंदजी मोरे साहेब, त्याचबरोबर अनिलजी कवडे साहेब, अशोकजी काकडे साहेब, शैलेंद्रजी पौळ साहेब, प्रकाशजी पायगुडे साहेब, संजीवनी तडेगावकर मॅडम, त्याचबरोबर आमच्या मनोरमा मंचच्या अध्यक्षा शोभाताई मोरे, त्याचबरोबर संभाजी काकडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, डॉक्टर सुमित मोरे, या परिवाराच्या सगळ्या संचालक, संचालिका, समोर उपस्थित असलेले अनेक साहित्यिक, माळीताई मला दिसत आहेत, अनेक साहित्यिक इथे दिसत आहेत, त्या प्रत्येक साहित्यिकांचं आणि या प्रत्येक सभागृहाच्या प्रत्येक मान्यवरांचं मी मनोरमा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते। मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आजपर्यंत आपण मनोरमा परिवाराशी जोडलेले आहात आणि आज श्रीकांतजी मोरे साहेबांच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे। 6 पुस्तकं लिहिताना अनेक भावभावनांची आंदोलनं कवीने इथे रेखाटली आहेत, त्यांच्या पुस्तकातनं ती चित्रित झालेली आहेत आणि ती वाचकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला खूप आनंद होत आहे। आपण असं म्हणतो की जीवनामध्ये अनेक क्षण असतात
कितीतरी क्षण असे येतात की जे पुन्हा पुन्हा आठवावेसे वाटतात. हजारो शिंपल्यातनं एखादा मोती गवसावा, त्याप्रमाणे जीवनात कुठेतरी क्वचित असे क्षण गवसतात जे हृदयाच्या चंदेरी पेटीत बहुमोल ठेवा म्हणून जपले जातात. आजचा हा कार्यक्रमही आपल्या सगळ्यांच्या साक्षीने असाच एक अनमोल क्षण आपल्या प्रत्येकाच्या हृदयाच्या चंदेरी पेटीत बहुमोल ठेवा म्हणून जपला जाईल हा विश्वास मी संयोजकांच्या वतीने देते आणि आपलं पुनश्च एकदा स्वागत करते. मनोरमा परिवाराबद्दल बोलत असताना, कारण मनोरमा परिवाराची ख्याती आता संपूर्ण सोलापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोरमा परिवाराचा हा संपूर्ण प्रचंड वटवृक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोफावलाय. 9 मे 1997 साली हे जे एक रोपटं, छोटंसं रोपटं लावलं गेलं, त्याचा आज वटवृक्ष झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय. आणि त्यामध्ये मनोरमा बँकेच्या 6 शाखा, मनोरमा मल्टीस्टेटच्या 60 शाखा, त्याचबरोबर 6 पतसंस्था, असा संपूर्ण परिवाराचा एकूण व्यासंग आज आम्ही 2000 कोटीकडे वाटचाल करतोय. आज 1600 कोटीची वाटचाल आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा 2000 कोटीकडे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि साक्षीने आम्ही लवकरच पोहोचू हा विश्वास मला वाटतोय. आपण सगळेच जण आज मनोरमा परिवाराच्या या ना त्या संस्थेशी जोडलेले आहात. एक ग्राहक म्हणून, एक हितचिंतक म्हणून, सभासद म्हणून, कर्जदार म्हणून, ठेवीदार म्हणून आपल्या सगळ्यांचा प्रचंड असा आम्हाला सगळ्यांना पाठिंबा आहे आणि या पाठिंब्याच्या जोरावरच हा मनोरमा परिवार वाटचाल करत आहे. या परिवाराची वाटचाल करत असताना आज अनेक कार्यक्रम आम्ही घेतो, म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक प्रत्येक क्षेत्रामध्ये मनोरमा परिवाराने आपला ठसा उमटवलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की 6 साहित्य संमेलन या परिवाराने घेतलेली आहेत आणि 6 साहित्य संमेलन घेत असताना संपूर्ण जे जे साहित्यिक आहेत त्यांचा सन्मान करण्याची भूमिकाही या परिवाराने नेहमीच जोपासलेली आहे. अनेक साहित्य पुरस्कार या परिवाराने दिलेले आहेत आणि आम्हाला म्हणजे हे सांगताना आनंद वाटतोय की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंदजी मोरे साहेब यांनाही आम्ही साहित्य पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे त्यांचाही. आणि त्याचबरोबर अनेक साहित्यिकांचा गौरव या मनोरमा परिवाराने वारंवार केलेला आहे. त्यामुळे या मनोरमा परिवाराच्या वतीने मी आपल्याला इतकंच सांगू इच्छिते की हा परिवार हा तुमचा परिवार आहे, हा आपल्या सगळ्यांचा परिवार आहे. तर या परिवारामध्ये नेहमीच आपलं स्वागत आहे. आपण कधी ना कधी कशाही म्हणजे आपल्या ठेवीच्या रूपात, आपल्या कर्जाच्या रूपात, त्याचबरोबर एक सभासद म्हणून, एक हितचिंतक म्हणून नेहमी आमच्या सोबत राहावं. कारण तुमची साथ अशी असेल तरच आम्ही आमची प्रगती करू शकतोय. तुमची साथ अशीच आम्हाला सतत वारंवार लाभावी ही एक आई तुळजाभवानीची प्रार्थना करते. साहेबांच्या आज 6 पुस्तकांचं प्रकाशन सोहळा इथे होतोय. अनेक मान्यवर इथे बोलणार आहेत. त्यामुळे माझं स्वागत आणि प्रास्ताविक थांबवते. जय हिंद, जय महाराज. या संप्रेषण केलेलं आहे ते सांगतात की माणसानं नेहमी आशावादी असावं. झोकून देण्यात जीवन असतं, विचार मंथन म्हणजे जीवन नाही. जीवनात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी पाहिजे. जिद्द असली की दुसऱ्याच्या इशाऱ्यावर चालणं थांबतं आणि स्वतःच्या ओंकारावरती चालणं सुरू होतं. आणि असाच काहीसा त्यांचा जीवन प्रवास आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनुभवतोय. स्वतःच्याच घालून दिलेल्या आदर्शानुसार प्रत्यक्ष कृतीतून सर्वसामान्यांपर्यंत समाजसेवेचा हा ध्यास किंवा साहित्य क्षेत्रातला हा प्रवास आपण बघताना नक्कीच प्रत्येकाला त्यांनी 2 कविता रचल्या आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तब्बल 1 डझन पुस्तकं प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाला आदर्श वाटावी अशी त्यांची साहित्य क्षेत्रातील वाटचाल आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणूनच खास पुण्यामध्ये पहिल्यांदाच साहित्य क्षेत्रातला हा पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सोहळा इथं आयोजित केलेला आहे. तेव्हा संपूर्ण पुण्याच्या मनोरमा परिवाराच्या वतीनं आपले विचार व्यक्त इथं होत आहेत आणि यासाठीच मी विनंती करते मनोरमा परिवार पुण्याच्या वतीनं आपले विचार आणि संपूर्ण उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत व्यक्त करण्यासाठी मी माजी कामगार उपायुक्त पुणे सन्माननीय संभाजीराव काकडे साहेब यांना आमंत्रित करते. संभाजीराव काकडे साहेबांनी मनोरमा परिवार पुण्याच्या वतीनं आपल्या भावना आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करावं अशी विनंती आमंत्रित करते. संभाजीराव काकडे सन्मान कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं आपण या ठिकाणी करतोय. सुरुवातीला आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली असे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ आणि साहित्य क्षेत्रातल्या त्यांच्या या योगदानाबद्दल मनोरमा परिवाराच्या वतीनं अगदी मागच्याच 2 महिन्यापूर्वी आपण जीवन गौरव पुरस्कारानं सन्माननीय डॉक्टर सदानंदजी मोरे साहेबांना सन्मानित केलं होतं. आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी ते आवर्जून सन्माननीय श्रीकांतजी मोरे साहेबांना यांचं स्वागत
निमित्तानं मंचावरती आवर्जून उपस्थित आहेत. या निमित्तानं मंचावरती आवर्जून आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान्यवरांचं आगमन झालं. हा कार्यक्रम जरी आज पुण्यात होत असेल ठिकाणी करावं. पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेंद्रजी कोळ साहेब यांचं या सोहळ्याला कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने आम्ही स्वागत करतो. या निमित्तानं मंचावरती साहित्य परिषद पुण्याचे प्रमुख कार्यवाह मनोरमा परिवाराच्या वतीने साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक योगदानाला ज्यांनी नेहमीच इथं घडवत असं पाठबळ दिले आणि मार्गदर्शन दिले असे सर्वांनी प्रकारची पाठबळ यांचं या सोहळ्याला आम्ही स्वागत करतोय. या निमित्तानं उपस्थित असणारे श्री दत्ता गुरसर यांचंही सोहळ्याला स्वागत करतो. या निमित्तानं ख्यातनामाच्या साहित्यिक असणाऱ्या संजीवनी तळेगावकर मॅडम यांचंही स्वागत कार्यक्रमाला इथं करावं. उपस्थित असणाऱ्या सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक ख्यातनामाच्या साहित्यिक असणाऱ्या संजीवनी तळेगावकर मॅडम यांचं या सोहळ्याला कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे वित्त विभाग शहापूरकर साहेब यांचं या सोहळ्याला मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने इथं मनपूर्वक स्वागत करते. याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले आजचा कार्यक्रम मनोरमा परिवार सोलापूरने आयोजित केलेला असला तरी त्या माझ्या माहेरच्या म्हणजे पुण्याच्या प्रांगणामध्ये आजचा हा कार्यक्रम सुरू होत आहे किंवा होत आहे याचा मला मनापासून आनंद होतोय. मोरे साहेबांनी 6 कविता संग्रहांचा या ठिकाणी पुस्तक प्रकाशनाचा आपण सोहळा आयोजित केलेला आहे. 6 पुस्तकं म्हटलं तर माझ्या दृष्टिकोनातनं आणि अनिल वालेकर किंवा इथं अनेक क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं हा षटकार आहे आणि तो षटकार माझ्या माहेरच्या अंगणात आलेला बॉल, तर त्यासाठी मला त्याचा विशेष आनंद होतोय. खरं तर 6 पुस्तकं मला तर प्रत्येक जणाने विचारले की अहो ते लिहितात कधी. खरंच खूप मोठा प्रश्न आहे, त्याचंही उत्तर मी सांगणार आहे. पण तुम्ही या ठिकाणी जर आपण याच्यावरती व्यासपीठावरती बघितली तर सगळी साहित्यिकांची मांडणी आली आहे. जरी ते प्रशासकीय क्षेत्रात असतील, सदानंद मोरे साहेब तर तुकाराम महाराजांच्या वंशातील आहेत, त्यामुळं आमचं त्यांचं एक अजून वेगळं नातं आहे. कारण का तर सराव मोरे माझे सासरे हे पंढरपूरचे होते आणि पंढरपूरचे असल्यामुळं विठ्ठल रुक्मिणीचं त्यांच्या एक वेगळं असं त्यांचे अभंग होते. ज्ञानेश्वरी त्यांची जवळजवळ पाठ होती आणि सकाळी उठल्यानंतर आमच्या कानावर काय पडायचं तर ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पडायच्या. म्हणजे एक नैतिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तीने मनोरमा बँकेची 1997 साली स्थापना केली आणि त्यांची एकच इच्छा होती की समाजातल्या ज्या तळागाळातील लोक आहेत तर त्यांना आपल्याला काहीतरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर माझ्या हातामध्ये पैसा असला पाहिजे आणि तो पैसा मी कसा देऊ शकतो तर बँक असेल तर मला अनेकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करता येईल. आणि तुम्हाला मला या ठिकाणी विशेष आनंद सांगताना वाटतो की 1 कोटीपासून जे पहिल्या दिवशी आम्हाला ठेवलेल्या त्या आज 1850 कोटीचा मनोरमा परिवाराचा व्यवसाय आहे. मग हे सगळं करत असताना फक्त आमच्याकडं लक्ष्मीच आहे का तर आपण म्हणतो की या कुंदे तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रानुता या वीणावर दंड मंडित घरा या श्वेत पद्मासना. तर सरस्वतीची पूजा सुद्धा त्यांनी मांडलेली होती. सगळे शिक्षण माझे दीर पण शिक्षण क्षेत्रात होते, सासरे भागाधिकारी होते आणि बाकीचे सगळे आणि माझ्या 2 दीरांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, शिक्षक आहे. तर अशा या वातावरणामध्ये मी जेव्हा वाढले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे नैतिक अधिष्ठान एक विचारावर सुसंस्कारावर आधारित असलेल्या मी कुटुंबात आलेली आहे आणि कळत नकळतपणे तो संस्कार माझ्यावरती झाला. आणि हे सगळं बघत असताना माझ्या लक्षात आलं की माझे मिस्टर श्रीकांत मोरे हे खूप छान कविता करतात आणि 85 साली जेव्हा मी सोलापूरला लग्न झाल्यानंतर गेले आणि बँकेत जात असताना एक नोकरी करणारा सगळ्यांनाच माहिती की नोकरी करणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो आणि तो वेगळा असताना त्यांनी एक 4 ओळी लिहिली होती. स्त्रीची शालीनता शिलात असते, स्त्रीची शालीनता शिलात असते, घराबाहेर पडली तरी मन घरात असते. कितीही सोसाट्याचा वारा झोंबला तर पदराचं शीड नाव किनाऱ्याला सुखरूप पोचवतं. त्यांनी माझ्यावरती हा जो दाखवलेला विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या बळावरती मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 40 वर्ष सेवा करू शकले आणि त्यानंतर आज मनोरमा बँक असेल, मनोरमा मल्टीस्टेटचं काम करत असते तर त्या माध्यमातून मी हे काम आजपर्यंत करू शकले. आणि मलाही माहित आहे की आपण सगळ्याचं सोंग घेतो, पैशाचं घेत नाही आणि म्हणूनच मी महिला जास्तीत जास्त विशेष करून माझ्या महिलांनी आर्थिकदृष्ट्या जेव्हा त्या सक्षम होतात असं मी जेव्हा म्हणते तेव्हा मला वाटतं की त्या फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर त्या बौद्धिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सुद्धा सक्षम झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी पैसा हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही मनोरमा परिवारातून महिलांना तर खूप मदत करतच असतो.
आता अनेक साहेबांच्या पुस्तकांकडे येताना मी असं म्हणेल की बरेच जण म्हणतात की साहेब कविता कधी लिहितात. तर कविता हे त्यांना जेव्हा जेव्हा सुचतात, कारण त्यांचं म्हणणं आहे की कविता हा एक उत्कट आविष्कार असतो. मनामध्ये भावना आली की ती बाहेर गेलीच पाहिजे. मी गृहिणी असल्यामुळे मी म्हणते की एखाद्याच्या हृदयात जायचं असेल तर मी म्हणते तो मार्ग पोटातून असतो. पण हे कविता कधी करतात तर ह्यांचं म्हणणं आहे की तो कविते करतात उत्कट आविष्कार असतो, तो हृदयापासून आला तर तो प्रत्येकाच्या मनाला भावतो. म्हणजे एका हृदयाचे दुसऱ्या हृदयात जायचं असेल तर कविता हे त्यांना जास्त योग्य माध्यम वाटतं आणि म्हणूनच मला वाटतं की त्यांच्या कविता जास्त. आणि अजून एक सांगते की त्यांचा 1 वर्षापूर्वी अँजिओग्राफी झाली आणि अँजिओग्राफी झाल्यानंतर त्यांच्या कविता जास्त हृदयापासून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचायला लागल्या असं मला वाटतं. आणि हे सगळं करत असताना लक्षात आलं की ते इतक्या छान कविता करतात. मी प्रत्येक कविता त्यांची वाचते आणि जी कविता असते त्याची मी मनापासून सुद्धा दाद देते आणि त्यांच्या बऱ्याचशा 4 वेळा सुद्धा मी वाचत असते. कारण का तर मी जेव्हा सकाळी योगाचा आमचा क्लास असतो तर मी त्यांची कविता दररोज वाचून दाखवते आणि त्या म्हणतात खूप छान आहे. माझी एक मैत्रीण म्हणाली की अगं मला सकाळी उठायला उशीर झाला, मी 7 वाजता योगाला जॉईन झाले. कशासाठी? तर आज तू कविता वाचणार, मला कविता ऐकायची. मी म्हणते की ही माझ्यासाठी मिस्टरांना दिलेली त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट होती. आणि मग मी ह्यांना म्हटलं की तुम्ही हे छान करताय तर अजूनही छान करा. आणि मग लक्षात आलं की ते फेसबुकला त्यांची बरीच अकाउंट आहेत, डायरेक्ट फेसबुकला कविता टाईप करतात आणि कविता टाईप झाल्यानंतर ती व्हॉट्सअपला माझ्याकडे नंतर येते. पण डायरेक्ट कविता ते लिहितात की कुठं त्याच्यात प्लस मायनस असं काही नसतंय. ते मनापासून सगळ्या कविता लिहितात आणि बऱ्याचशा वेळा माझ्या असं लक्षात येतं की त्या कविता मनापासून आल्यामुळे त्या जास्त प्रेरणादायी आहेत, उद्बोधक आहेत. बऱ्याच वेळा मनोरमा परिवारातल्या असेल, ग्राहकांबद्दल असतील तर त्या कविता लिहितात. आणि बऱ्याचशा कविता असं असतं ना की आपण म्हणतो की कवितेला युनिव्हर्सॅलिटी हवी आहे, तर त्यांच्या कवितेतून हे मला अनेक वेळा जाणवलं की मला जर एखादी कविता वाचली तर वाटतं माझ्यासाठी आहे. एखादी प्रेम कविता असेल तर ती त्यांना वाटतं की त्यांच्यासाठी ती लिहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की ही कविता माझ्यावर लिहिली. त्यामुळे मोरेसाहेब कविता कोणावर लिहितात हा एक मोठा प्रश्न आहे. तर अशा ह्या सगळ्या वातावरणामध्ये साहेबांच्या ह्या कविता आहेत. अजूनही जवळजवळ 6-7 पुस्तकं सहज प्रकाशित होतील. आणि मला मनोरमा पब्लिकेशनच्या माध्यमातून या कविता संग्रहाचं जेव्हा प्रकाशन होतं तर मला खूप आनंद झाला की मी म्हटलं की आगळं वेगळं काय करायचं, तर माझ्या माहेरी आपण पुस्तकाचं प्रकाशन करू हे मला मनापासून वाटलं. आज आपण या ठिकाणी ज्यांना साहित्याची जाण आहे, साहित्याचा कान आहे, असे सगळे रसिक मायबाप आपण तुम्ही माझ्या समोर बसलाय, त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मानाचा मुजरा. साहित्यिकांची मानती आहे त्यांना तर निश्चितच मी अभिवादन केलंय, सलाम केलाय. आणि तुम्ही आहात म्हणून हा साहित्याचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत आहे, तर त्याचा मला विशेष आनंद होतो. सरांचीच एक कविता मी म्हणणार आहे आणि त्या कवितेच्या माध्यमातून की रसिक साहेबांच्या कवितेचं नाव आहे मित्र. या पुस्तकाचं अजून खरं तर प्रकाशन व्हायचंय, पण त्यातली कविता मला एक आवडलेली आणि आपल्या सगळ्यांना चांगली वाटेल अशीच कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आत्ताच माननीय साखर आयुक्त साखरेप्रमाणे गोड बोलणारे आणि त्यांचं वैशिष्ट्य असे की साहेबांना 1985 पासून ओळखते, गायकवाड साहेबांना. तर किंवा आणि तुम्ही सगळेजण DD सह्याद्रीवरती काय आमची माती आमची माणसं किंवा शेतकऱ्यांबद्दलची विशेष अशी पुस्तकं त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहेत. सृजनशीलता आणि आता परवा तर आमच्या मनोरमा दिवाळी अंकामध्ये त्यांनी प्रशासकीय ऋतुचक्र, मला वाटलं काय वेगळा विषय, तर प्रशासनामध्ये कसे ऋतू असतात तर त्याचं इतकं छान वर्णन लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी सहकार आयुक्त माननीय कवडे साहेब आलेले आहेत. सहकार्यातून समृद्धीकडे कसं जायचं पण आध्यात्मिक वाटेनं, हे तुम्ही साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर निश्चित लक्षात येईल. त्याचबरोबर काल कामगार साहित्य संमेलन सुद्धा झालेलं आहे सांगलीला, त्यासाठी पोळ साहेब त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. म्हणजे कामगारांचं सुद्धा साहित्य कसं असतं आणि त्यांच्या मनातले विचार कसे असतात तेही आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा भाऊ अशोक काकडे मॅनेजिंग डायरेक्टर सारथी, की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचा टक्का कसा वाढला पाहिजे नोकरीमध्ये आणि त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे यासाठी कायम कार्यरत असणारे आणि आता UPSCला सुद्धा त्यांच्या साथीच्या माध्यमातून जवळजवळ 33 विद्यार्थ्यांची निवड झाली. हे खरंच खूप मोठं योगदान आहे. तर सर्व मान्यवरांसाठी टाळ्या वाजून आपण त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आपण मी सरांची एक कविता म्हणून दाखवते. कवितेचं नाव आहे खरा मित्र. तर मी म्हणेल तुम्ही आहात रसिक मित्र.
शब्दाविना समजून घेणे, शब्दाविना समजून घेणे ज्याला समजते तो मित्र. आता या ठिकाणी तुम्ही सगळीकडे रसिक मित्र समजून घ्या. शब्दाविना समजून घेणे ज्याला समजते तो मित्र. कोरे पत्र वाचता येईल असे, कोरे पत्र वाचता येईल असे कोणी असेल तर तो मित्र. वादळात किनारा होऊन आसरा देईन तो मित्र, वादळात किनारा होऊन आसरा देईन तो मित्र. नौका भवसागर पार करताना, नौका भवसागर पार करताना जो शीड होईल तो मित्र. प्रेम हृदयात ओतप्रोत भरलेले आहे, प्रेम हृदयात ओतप्रोत भरलेले आहे. प्रेम फक्त देतो तो मित्र. कठीण समय येता वार झेलून साथ देतो तो मित्र, कठीण समय येता वार झेलून साथ देतो तो मित्र. प्रवासात स्वप्न साकार करायला बळ देतो तो मित्र, प्रवासात स्वप्न साकार करायला बळ देतो तो मित्र. संवाद साधला नाही तरी चेहरा वाचतो तो मित्र, संवाद साधला नाही तरी चेहरा वाचतो तोच खरा मित्र. सुख दुःख सारे काही, सुख दुःख सारे काही स्वतःचे समजून वागतो तोच मित्र. नमक हराम नाही, नमकीन आहे आयुष्यात तो मित्र. आणि तुम्ही सगळे रसिक मित्र. मोरे साहेबांच्या कवितांचा प्रकाशनाचा मला जी एक छान जबाबदारी, की मला नेहमी असं वाटतं की जे सृजनशील आहे, जे चांगलं आहे ते रसिकापर्यंत पोहोचवण्याचं काम या पब्लिकेशनच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. मी या ठिकाणी बराच वेळ घेतला, पण मला तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी संवाद साधताना साहेबांच्या परत एकदा 4 ओळी आठवल्या त्या मी म्हणून दाखवते. बघा, ऊन सावली निसर्ग देणे. ऊन सावली म्हणजे सुख दुःखाच्या अर्थाने आहे. ऊन सावली निसर्ग देणे. निसर्ग कवी आहेत, त्यांना निसर्गाची खूप आवड आहे म्हणून मला ह्या 4 ओळी जास्त आठवल्या. ऊन सावली निसर्ग देणे, चुकले नाहीच येणे देणे. भाग्य लेख हाताने लिहिणे, भाग्य लेख हाताने लिहिणे, लेखनी माझ्याच हाती आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. भाग्य लेख हाताने लिहिणे, लेखनी माझ्याच हाती आहे. रात्र अजून बाकी आहे, आशेचा किरण हाती आहे. रात्र त्यांच्या हातात बाकी आहे, त्यामुळे अजूनही कविता होतील. त्यासाठी माझ्याकडून आणि मनोरमा परिवाराकडून त्यांनाही शुभेच्छा देते. धन्यवाद. उपस्थित आहात. अर्थातच आजच्या या प्रसंगी सन्माननीय साहित्यिक श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या 6 काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ सोहळा मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. सुरुवातीला दुनियादारी या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या शुभहस्ते इथं होतंय असे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ही दुनियादारी सांगताना श्रीकांतजी मोरे साहेबांनी अतिशय सुंदर शब्दात दिलंय की जिंदगी ना स्वप्नों की दुनिया में छुपी है, जिंदगी ना सपनों की दुनिया में छुपी है, ना ख्यालों में छुपी है, वो तो बस उम्मीदों के उजालों में वास्तवता में भी बसी हुई है. अशा शब्दातून ही दुनियादारी ज्यांनी आपल्या पुस्तकातून इथं कथन केलेले आहे अशा श्रीकांतजी मोरे साहेब यांनी लिहिलेल्या दुनियादारी या काव्यसंग्रहाचा प्रकाशन महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंदजी मोरे सर यांच्या आणि त्याला साहित्यिक सन्मान्य देवता भोसले सर यांचेही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुनियादारी या पुस्तकाचं प्रकाशन सन्मान्य डॉक्टर सदानंदजी मोरे सर यांच्या हस्ते इथं झालं. यानंतर सन्मान्य श्रीकांतजी मोरे सर यांच्या प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते इथे संपन्न झालं. यानंतर श्रीकांत मोरे साहेबांनी लिहिलेल्या मनमुक्त काव्यसंग्रहाचं प्रकाशन इथं संपन्न होतं आणि याचं प्रकाशन सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था सन्माननीय अनिलजी कवडे साहेब यांच्या शुभहस्ते मनमुक्त या काव्यसंग्रहाचं प्रकाशन उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्या मान्यवरांच्या शुभहस्ते इथं संपन्न होतंय. जोरदार टाळ्या या पुस्तकाच्या प्रकाशनाला. यानंतर सन्माननीय श्रीकांतजी मोरे सरांच्या भले होईल इतके सुंदर असे विचार ज्या काव्यसंग्रहातून आपण या ठिकाणी बघणार आहोत. अशा मुकामाच्या या काव्यसंग्रहाचं प्रकाशन सारथी पुण्याचे कार्यकारी संचालक अशोकजी काकडे साहेब यांच्या शुभहस्ते याचं प्रकाशन आपण इथे करतोय. यानंतर अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र प्रोसाहेब यांच्या हस्ते जोरदार आणि यानंतर श्रीकांतजी मोरे लिखित जीवन सरिता या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. जोरदार टाळ्या. जीवन सरिता या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला शुभेच्छा.
सन्माननीय श्रीकांतजी गोरे साहेब यांच्या 6ही पुस्तकाचं प्रकाशन आपण मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं आपण केलं आणि त्यातल्या संपूर्ण धुरा इथं हातात आहेत. आज पुण्यातला मनोरमा परिवाराचा या पुस्तक प्रकाशनाचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि या पहिल्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं जास्त महत्त्वपूर्ण असं सहकार्य लाभलं असे संभाजीराव काकडे साहेब यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांचंही स्वागत. याचबरोबर आणखी एक विशेष सत्कार होतोय ज्यामध्ये सोलापूरच्या बार असोसिएशन साहेबांना विनंती करते त्यांनी याप्रसंगी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान इथे करावा. सोलापूरच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली होती आणि म्हणून आपण त्यांचा सन्मान या प्रसंगी या ठिकाणी करतोय. यानंतर या पुस्तकासाठी मुखपृष्ठ या निमित्तानं काही आमंत्रित मान्यवर खास आवर्जून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत, ज्यामध्ये पुण्याच्या जनता सहकारी बँकेचे यांचं स्वागत या कार्यक्रमासाठी इथे करावं. याचबरोबर माजी DDR असणाऱ्या सन्माननीय येरम मॅडम यांचंही आगमन झालंय. सन्माननीय येरम मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते मनोरमा साहित्य मंडळाच्या उपाध्यक्ष अस्मिताताई गायकवाड मॅडम यांना. माजी DDR असणाऱ्या येरम मॅडम यांची उपस्थिती लाभलेली आणि या प्रसंगी त्यांचं स्वागत आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी करतोय. याचबरोबर या निमित्तानं मुंबईच्या मंत्रालयाचे सेवानिवृत्त कक्ष अधिकारी सन्माननीय व्यंकटेशजी कुलकर्णी साहेब हे सुद्धा जॉईंट सेक्रेटरी म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. असे व्यंकटेशजी कुलकर्णी साहेब. याचबरोबर या निमित्तानं माजी DDR असणारे सन्माननीय DB पाटील साहेब यांचंही आगमन झालंय. DB पाटील साहेब यांना मंचावरती आमंत्रित करते. याचबरोबर या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे जॉईंट रजिस्ट्रार सन्माननीय श्री बाबळे साहेब यांचंही आगमन झालंय. जॉईंट रजिस्ट्रार बाबळे साहेब यांचाही यथोचित सन्मानित होतोय. मी सन्माननीय श्री कवडे साहेबांना विनंती करते, सहकार आयुक्त कवडे साहेब आपल्याला विनंती. सोलापुरी चादरीला आणि प्रेमाची ही शाल देऊन त्यांचा सगळ्याच मान्यवरांचं स्वागत या कार्यक्रमासाठी होतंय. याचबरोबर माजी DDR असणारे सन्माननीय भांडवलकर साहेब यांचंही आगमन झालंय. सन्माननीय भांडवलकर साहेबांचंही स्वागत आपण या ठिकाणी करतोय. पुणे DCC बँकेचे माजी जनरल मॅनेजर असणारे सन्माननीय बाबळे साहेब यांचंही आगमन झालंय. मी सन्माननीय प्रकाशजी पायगुडे सर यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण सन्माननीय बाबळे साहेबांचे स्वागत कार्यक्रमाला करावं. श्री बाबळे साहेब यांचं या सोहळ्याला आम्ही सहर्ष स्वागत करते आणि या प्रसंगी त्यांचाही यथोचित सन्मान कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. साहेब यांचंही सोहळ्याला मनपूर्वक स्वागत. माजी DDR असणारे सन्माननीय श्री खडके साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. सन्माननीय खडके साहेबांचं मी स्वागत करते आणि आपल्याला विनंती करते खडके साहेबांनी मंचावरती उपस्थित राहत आपलं स्वागत या कार्यक्रमाला स्वीकारावं. मी सन्माननीय फायनान्सचे जॉईंट सेक्रेटरी असणारे सन्माननीय बागवान साहेबांचंही आगमन झालेलं आहे. सन्माननीय बागवान साहेबांचं स्वागत संभाजीराव काकडे सर यांनी आपल्या या निमित्तानं किर्लोस्करचे रिजनल मॅनेजर असणारे मनीषजी मोहिते साहेब यांचंही आगमन झालंय. मनीषजी मोहिते साहेबांचाही यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत या प्रसंगी आपण करतोय. मी सन्माननीय श्रीकांतजी गोरे सर आपल्याला विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत. वर्षी क्रिकेटपटू असणारे अनिलजी मालेकर यांचं आगमन इथं झाले आणि या प्रसंगी त्यांचंही स्वागत त्यांचाही सन्मान सन्माननीय डॉक्टर शेखरजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते आपण इथं त्यांचा सन्मान डॉक्टर गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय कराळे परिवार मांढरे परिवार यांचंही हार्दिक स्वागत आहे. याचबरोबर शहा परिवाराचे सगळे सदस्य सत्कार श्री अशोकरावजी काकडे साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी करतोय. या ठिकाणी आणखी एक सत्कार होतोय. पुण्याचे सन्माननीय संजयजी देशमुख साहेब यांचंही आगमन झालंय. श्री संजयजी देशमुख साहेबांचंही स्वागत इथं होतंय. मी संजयजी देशमुख साहेबांना विनंती करते आपण मंचावरती यावं. संजयजी देशमुख साहेब यांचं स्वागत स्वतः अशोक स्वागत त्यांचा यथोचित सन्मान या प्रसंगी इथं होतोय. या प्रसंगी सन्माननीय आमच्या विमल माळे मॅडम यांनी उपस्थित आहेत. अजून एक बाई म्हणून ज्यांना आपण इथं ओळखतोय अशा विमलताई माजी गोरे साहेब यांच्या हस्तेच आपण त्यांचा सन्मान इथं करूया. साहित्य क्षेत्रातल्या आणि सोलापुरातल्या आधुनिक बहिणाबाई म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा साहित्य क्षेत्रातल्या योगदानातल्या जोरदार टाळ्या आपण त्यांचं स्वागत या कार्यक्रमाला
ज्येष्ठ मोठाले साहित्य इथे भरले, नवल शारदेचे भांडार पहा फुलले. तिच्या शब्दाची करावया न्यारी, आले धावत मी तुरुण एकवरी. जरी आहे मी खरच हो अडाणी, परिपेरीन शब्द ओळीत माझ्याजवळ. तर आमच्या श्रीकांत सरांचे पाऊल पडती जसे राजहंसाचे चालणे, झेप घेताच पंख गरुडाचे झाले. आता आमच्या शोभाताई काय म्हणते आमच्या सरांना? हॅलो, एकच मिनिट. आमच्या शोभाताई असं म्हणते सरांना माझ्या कवितेत, तुझेच पंख घेऊन सखया उंच फिरावे गगनी, स्पर्शून यावी सन्मानाची एकतरी चांदणी. प्रेम सागरी सफर करावी जावे कोठे तरी, तुझे नि माझे लाठा लाठावरी. सुंदर जगती तुझ्या संगती भान हरावे जरी, बांधून डोळे चालत राहावे तुझ्या पाऊलावरी, तुझ्या पाऊलावरी. आता शोभाताईचा विचार होईल फक्त. सुंदर चेहरा मोहक डोळे खळखळता हसल्या, सुंदर चेहरा मोहक डोळे खळखळता हसल्या. शोभाताई मयुरावरल्या सरस्वती भासल्या. साडी चोळी रंग गुलाबी खळी पडली थोडी गाली, भाळी मधोमध कुंकुमती लख विद्यायणी दिसल्या. शोभाताई मयुरावरल्या सरस्वती भासल्या. कोरी कोया सरळ नाशिक ओथंबुळणी झाले आशिक, रूप पाहुणी माझ्या जिभेवर मयुरेश्वरी नाचल्या. शोभाताई मयुरावरल्या सरस्वती भासल्या. आता त्यांचं जवळ विना नाही. मजशी थोडा विचार आला. हॅलो, ऐका जरा इकडं. मजशी थोडा विचार आला, सूरविनाचा कुठे ठेविला, कल्पना कल्पित भाऊ फुलांच्या ओंजळी वाहिल्या. शोभाताई मयुरावरल्या सरस्वती भासल्या. आता हे आमचे मोरे सर, माझे बंधू, त्यांच्या शुभ हस्ते श्रीकांतजी मोरे साहेब आणि शोभाताई मोरे यांचा हा विशेष सत्कार या 6 पुस्तकांचं प्रकाशन झाल्याबद्दल आणि साहित्य क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सोलापूरच्या संपूर्ण आमच्या गायकवाड परिवाराच्या वतीने इथे झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण सन्माननीय श्रीकांत मोरे साहेब आणि शोभाताई साहेबांना देऊया. मनोरमा परिवाराच्या वतीनं असं म्हणण्यापेक्षा माहेरच्या अंगणामध्ये लेकीचं आणि जावयाचं जे कौतुक होतं, त्या कौतुकाचा हा अत्यंत देखणा असा समारंभ. आपली लेक साधारण जरी असली तरी माहेरच्या लोकांना कौतुक असतं, पण इथं तर आपली लेक कर्तबगार आहे, त्यापेक्षाही आपला जावई आणखी 4 पावलांना कर्तबगार आहे. मग कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडू नयेत म्हणून आमच्या काकडे साहेबांनी जे काही भाषण केलं ना, मला फार आवडलं, खूप आवडलं. की किती मोकळे मनानं बहिणीचं आणि मेहुण्याचं कौतुक त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मराठवाड्यामध्ये धोंडे जेवण असतं बघा, आणि त्या धोंडे जेवणामध्ये सगळ्या परिवाराचं, सासरच्या मंडळीचं कौतुक केलं जातं. आहेर, सत्कार, समारंभ, जेवण वगैरे देऊ. आज तुम्ही सोलापूरकरांचं कौतुक करताय, एका कवीचं कौतुक करताय, तेही पुण्याचे लोक. पुण्याबद्दल आमच्या मनामध्ये बरंच काय काय असतं. परत नंतर आलात की आमच्या घरी नक्की या, असं सततच आमच्या मित्रांकडून आम्हाला ऐकायला भेटतं. पण आता आलोय तर आता या, आत्ताच चला असं कधी म्हणणं होत नाही. पण आज मात्र या ठिकाणी अत्यंत सुंदर इथलची इथंच ताबडतोब हा जो सत्कार समारंभ आणि पुस्तकांचं प्रकाशन होत आहे
सुंदर आहे. नाग देशपांडे नावाचे एक कवी असं म्हणतात, दूर कुठून तरी अवचित ये ग, सहज सरल सलगी जीव लगे म्हणत म्हणत मधुगी. मला असं वाटतं की आमच्या माळीताई इतक्या दुरून हे मधुर गीत घेऊन या ठिकाणी श्रीकांत मोरे साहेबांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला उपस्थित राहिल्या. मोरे सरांच्या कवितेबद्दल मी बोलणारच आहे, पण संत तुकारामांना आम्ही साहित्यातला आमचा बाप समजतो. जो कोणी लिहिणारा माणूस असतो, व्यक्त होणारा माणूस असतो, आम्हाला तुकाराम महाराज आमचे बाप वाटतात. पण खऱ्या अर्थानं, जैविक अर्थानं त्यांच्या वंश परंपरेत असलेले संत साहित्याचे गाढे अभ्यासक या ठिकाणी आदरणीय सदानंदजी मोरे उपस्थित आहेत. आमचे फार जुने मित्र प्रकाश पालगुडे या ठिकाणी आहेत. नव्या दमदार पद्धतीनं समीक्षेमध्ये आपली ठसा उमटवणारे दत्ता घोलप या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी व्यासपीठावर असणाऱ्या ज्या व्यक्तींची पदं आहेत ना, त्या पदांच्या भानगडीत मी पडणार नाही, कारण पदांच्या भानगडीत पडलं की त्यात गडबड होण्याची शक्यता असते. आजी की माझी, आयुक्त की सहकार आयुक्त, किंवा आणखी काय काय. म्हणून इथं बसलेले सर्व मान्यवर मंडळी ज्यांचा नामोल्लेख मी करणं गरजेचंच आहे. डॉक्टर शेखर गायकवाड साहेब, या पुस्तक समारंभासाठी उपस्थित असणारे अनिलजी कवडे साहेब, माननीय अशोक काकडे साहेब, माननीय शैलेंद्र पोळ साहेब, आणि इथं उपस्थित असलेले समोर सहकार क्षेत्रातले आणि मोरे फॅमिलीवर अतोनात प्रेम करणारे सर्व रसिक मित्रांनो, मोरे साहेबांच्या आज 6 पुस्तकांचं प्रकाशन होत आहे. पण जरा बारकाईनं जर पाहिलं तर हे त्यांचे 21 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झाली. 21. त्यामध्ये 17 तर कविता संग्रह आहेत आणि बाकी मग ललित आहे, त्याच्यानंतर कथा संग्रह आहे, 2 कथा संग्रह प्रकाशित आहेत. म्हणजे इतक्या प्रदीर्घ पद्धतीनं सातत्यानं लेखन करणारा व्यक्ती, सहकार क्षेत्रात असूनही इतकं लेखन करणारा व्यक्ती, हे खरंच खूप अचंबित करणारी गोष्ट आहे. मी अनेक लोक पाहिले की जे प्रमोशन घेत नाहीत आमच्या क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये, की आपल्याला लिखाणासाठी वेळ भेटला पाहिजे. मग प्रमोशन जर घेतलं तर आपण त्या पदाच्या जबाबदारीत अडकून पडू आणि आपल्याकडून काम होणार नाही. पण इकडं जबाबदारी सांभाळून सातत्यानं लेखन करणं आणि ती उर्मी सतत जिवंत ठेवणं ही सोपी गोष्ट नाहीये. पण आता ही सोपी गोष्ट नाहीये तरीही श्रीकांतजी मोरे ही करतायत, म्हणजे काय प्रेरणा असतील बरं त्यांच्या पाठीमागे? कुठल्या प्रेरणा असतील? तर त्यांची सगळ्यात मोठी प्रेरणा त्यांच्या बाजूला बसलेली, ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. कारण त्यांनी, तुम्ही जर सातत्यानं पाहिलं, मला रात्री 11 वाजता फोन आला होता शोभाताईंचा या कार्यक्रमासाठी येण्यासाठी, आणि इतक्या उत्स्फूर्तपणाने त्या बोलत होत्या. मला वाटतं शोभाताईंची माझी बऱ्याच वर्षांपासूनची ही 5वी-6वी भेट असेल. आणि प्रत्येक वेळी मी त्यांचा एक अनुभवते की त्या नवऱ्याच्या कवितेवर इतकं प्रेम करतात, खूपच प्रेम करतात. प्रेम कवितेवरही प्रेम करतात, नवऱ्यानं लिहिलेल्या. आता त्यांना ही खात्री असेल की ही प्रेम कविता आपल्यासाठीच आहे, ही खात्री असेल. त्याच्यामुळे कदाचित जास्त भरीव आणि प्रेम व्यक्त करणारा नवरा बायकोला फार आवडतो. तुम्हाला आज इथं बरेचसे कपल आहेत. एक गोष्ट सांगितली पाहिजे की प्रेम ही अत्यंत शाश्वत गोष्ट आहे. जगामध्ये दुःख आणि प्रेम या 2च गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, शाश्वत आहेत. आणि ते होत असताना प्रेम इतकी सुंदर
इतकी देखणी गोष्ट आहे की त्या गोष्टीचा खरं तर आपण सातत्यानं उद्घोष करायला पाहिजे. पण आम्ही इतके दुर्मुखलेलो असतो की आम्हाला आमच्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर आम्ही त्याला त्याच्याकडं तसा उल्लेख सुद्धा कधी करत नाही. आणि मग संसारामध्ये जे व्हायचं तेच घोटाळे गडबडी होतात. श्रीकांत मोरे साहेबांनी ही गोष्ट खूपच चांगली साध्य केली आहे. त्यांना माहिती आहे की बायको कशानं खुश होईल. तुम्ही जर त्यांच्या 17 कविता संग्रह जरी पाहिले तरी त्याच्यामध्ये प्रेम कविता खूप मोठ्या प्रमाणात आहे. मला एक नवल वाटलं की मोरे साहेब प्रेम कविता सातत्यानं विविध अंगाने इतकी कशी काय लिहू शकतात आणि तेही या वयात. पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा अशी एक लावणी जुन्या काळात लिहिलेली आहे. आणि ते पिकलं पान जरी असलं तरी देठ सतत हिरवा असला पाहिजे. तसं कवीचं मन सतत हिरवगार असलं पाहिजे, सदा हरित असलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा माणसाचं मन असं हिरवं असतं तेव्हा तेव्हा तो स्वतः तर आनंदी असतोच, पण त्याचा भोवतालही तो आनंदी करतो. हे गमक आहे. तुम्ही प्रेम म्हणजे फक्त प्रेयसीवरच करायचं प्रेम आणि प्रेम म्हणजे अनैतिक असतं असं डोक्यातून काढून टाका. सदानंद साहेबांनी जे प्रेम केलंय ते त्यांच्या आईवरही तितकंच उत्कट प्रेम केलंय. हे सलग 6 पुस्तकं त्यांनी त्यांच्या आईला समर्पित केली. या मनोरम कविता तुझ्या आशीर्वादामुळेच निर्माण झाल्या किंवा माझ्या जगण्याची मनोरम कविता तुझ्या आशीर्वादामुळेच मला करता आली. इतकी सुंदर कृतज्ञता त्यांनी त्यांच्या आईच्या बद्दल सातत्यानं जपली आहे. त्यांच्या पुस्तकातल्या कवितांमध्ये सुद्धा सातत्यानं त्यांची आई आणि वडील आपल्याला भेटत असतात. त्या पुस्तकामध्ये आपल्याला जाणवत राहतं की ही कविता फक्त प्रेमाबद्दलच बोलत आहे असं नाही, तर निसर्गाबद्दलही तितकीच उत्कटपणे बोलते. निसर्ग, मानवता, चांगुलपण, सगळ्यात मोठा मुद्दा यांच्या कवितेतला चांगुलपण आहे. त्यांना असं आणि चांगुलपण मला असं वाटतं की ते कुठून आलं. सहकार क्षेत्रामध्ये आपण काय काय पाहत असतो, पण हे चांगुलपण तरी त्यांना जपता आलं. ते कसं जपता आलं याचं एक कोडं आहे. आणि ते कोडं असं आहे की ते सगळ्यात सुरुवातीला ते शिक्षक होते. जेव्हा त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली तेव्हा ते शिक्षक होते. आणि मला माहिती आहे की जो जो माणूस शिक्षक असतो तो ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर आतोनात प्रेम करत असतो. नैतिकता हा त्याचा मूळ हेतू असतो, मुख्य गाभा असतो. आणि म्हणून त्या चांगुलपणाचा धागा घेऊन सातत्यानं गेली अनेक वर्षांपासून ते कविता तर लिहिताच आहेत, पण इतर साहित्य क्षेत्रामध्येही आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या कवितांमधून अनेक गोष्टी मला वाचताना जाणवल्या. त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे. आज सदानंद मोरे साहेब पण या ठिकाणी आहेत. आमच्या साहित्य क्षेत्रात इतर पक्षीय राजकारणापेक्षाही जास्त राजकारण होतं आणि ते फार भयंकर असतं. एखाद्याचा जीव त्याच्यामध्ये जाऊ शकतो. ते अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आपण पाहिले शिवाजी सावंत सारखा माणूस अखिल भारतीयच्या राजकारणात उतरला आणि हार्ट अटॅकनं गेला. दया पवार सारखा माणूस अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या राजकारणात उतरला आणि हा अटॅकनं गेले. म्हणजे एवढ्या मोठ्या चांगल्या लेखकांचं जीव घेणं आणि हे फक्त शारीरिक अर्थानं जीव घेणंच नसतं, तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं मारता येतं. वेगवेगळ्या पद्धतीनं लेखकांची हत्या, कवींची हत्या करण्याचा कार्यक्रम इकडं चालतात. न बोलता न कळू देता केसानं गळा कापणं म्हणतो अशा प्रकारच्या कृतीही साहित्य क्षेत्रात होतात. त्याचा निषेध म्हणूनही काही 2-4 कविता त्यांच्या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. आणि त्या समीक्षकांवर आहे की घात आणि आघात यांचे व्रण झेलताना कशा पद्धतीचे अनुभव आले, कसे वाईट अनुभव आले आणि त्याचा निषेध करणारी कविता मोरे साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिली. म्हणजे ते फक्त चांगलंच गोडगोडच लिहितात असं नाही, तर त्यांच्या पुस्तकातून अनेक वाईट गोष्टींबद्दल, समाजातल्या ढोंगी गोष्टींबद्दल आपल्या पद्धतीनं, आपल्या साहित्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून निषेध नोंदवण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि सगळ्यात मोठा आरोप त्यांचा न वाचताच समीक्षा लिहिणाऱ्या लोकांवर आहे.
न वाचताच समीक्षा लिहिली जाते. याची उदाहरणं तर आपल्या सगळ्यांना इथं दत्ता गोलोक आहेत, समीक्षा लिहितात ते छान, आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाला जातात. इथं राजेंद्र भोसले सर आहेत. या सगळ्यांना माहिती आहे की लोक अलीकडं न वाचताच बोलतात आणि न वाचताच लिहितात, न विचार करता बोलतात. आणि म्हणून वाचून समजून उमजून ज्या पद्धतीनं कवी लेखक आपल्या साहित्य कृतीबद्दल सजग असतो, ज्या पद्धतीनं कवी लेखक आपल्या अनुभवांबद्दल प्रामाणिक असतो आणि त्या पद्धतीनं तो आपली कलाकृती निर्माण करतो, हे एखाद्या लेकराला जन्म घालण्या इतकंच किचकट गोष्ट आहे आणि वेदनेची गोष्ट आहे. एका कवितेत ते असं म्हणतात की ह्या वेदना संपू नये असं वाटतं, ह्या वेदना अशाच राहाव्यात असं वाटतं. तुम्हाला माहित आहे, आपल्याला वेदना झाली की आपण डॉक्टरकडे जातो आणि गोळी घेतो. कधी वेदना संपता, बाप रे काय हे त्रास कालपासून चाललाय असं म्हणून आपण लगेच त्याला त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण इकडे उलट असतं लेखकांचं. त्यांना वेदना हवी असते, त्यांना दुःख हवं असतं आणि त्या वेदनेतून आणि दुःखातून साहित्याची निर्मिती होत असते. त्या वेदना हेच त्याच्या साहित्याचं मूळ असतं आणि म्हणून त्याला सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दुःख जर झालं तर ते संपू नये असं वाटतं. मला श्रीकांत मोरेंच्या कविता वाचताना मला एक गंमत वाटली की मी 6वीत होते आणि मला विरह गीत आवडायची. आता वय माझं 6वीचं म्हणजे 12 वर्षाची, म्हणजे अजून प्रेमही सुरू नाही, प्रेमात पण नाही दूरच, आणि मला विरह आवडायला लागलाय. मला कळत नसे की मला हे म्हणजे तेव्हा काही नव्हतं कळत. मला असं वाटायचं की काय आवडतंय म्हणायची मी. पण नंतर मी मोठी झाल्यानंतर आता मी माझ्या कवितांकडे जेव्हा वळून पाहते तेव्हा मला लक्षात येतं की मला विरह गीत प्रेम होण्याच्या आधीच कसं काय आवडत होते. म्हणजे प्रेम ही अशी गोष्ट असते की त्याला म्हातारा माणूस असो, तरुण असो, बाई असो, पुरुष असो, कोणी असो, त्याला प्रेमात पडायला आवडतं. कोणत्याही वयात आपले केस पांढरे झाले तरी आपल्याला डाय करायला आवडते. डाय काय करतो आपण? कारण आपण छान दिसावं. छान कशासाठी दिसायचंय आपल्याला? कारण आपल्याला कुणीतरी लाईक करावं, कुणीतरी आपल्याकडे चांगल्या भावनेतून पाहावं, कुणीतरी आपण अजूनही फ्रेश आहोत, अजूनही चांगले टवटवीत आहोत असं काहीतरी जाणवावं. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेत असतो. आणि प्रेम ही तशी अत्यंत सुंदर गोष्ट आहे. याच्या संदर्भातला आणखी एक गमत सांगते मी की इतके आनंदी जोडपं आहे ना, तर यांना पाहिलं की मला लव्ह बर्ड्सची आठवण येते. ते सारखे गुलू 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 करत असतात. एका ठिकाणी मी पाहिलं लव्ह बर्ड्स होते तिथं विक्रीला. मी पाहिलं तर हे पक्षी असे इतके सारखे एकमेकाशी काय बोलत असतील बरं, काय बोलत असतील इतकं सारखे कानामध्ये जाऊन चोचीत चोच घालून गुलू 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 चालू असतं त्यांचं. यांचं जर पाहिलं ना तुम्ही, सतत सारखे आनंदी आणि असे खुश, एकदम खुश मिजाज माणसं आहेत हे. मला असं वाटतं त्यांच्या तरुण पोरांनी सुद्धा त्यांच्याकडून आदर्श घ्यायला पाहिजे. इथं बसलेल्या अनेकांनीच त्यांच्याकडून आदर्श घ्यायला पाहिजे. कपल कसं असावं, जोडीदार कसा असावा, त्यांच्या अनेक कविता त्या नेहमीच वाचून दाखवतात. प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या कविता त्या तोंडपाठ बोलून दाखवतात. म्हणजे त्यांचं किती प्रेम आहे. आपल्या बायकोनं कविता वाचली तर नवऱ्याला आवडत नाही, आणि नवरा कविता वाचायला लागला तर बायको म्हणते तिकडच्या खोलीत जाऊन वाचा. असे अनेक उदाहरणं असताना तुम्ही एखादा नवरा वाचूच लागला मोठ्यानं किंवा काहीतरी असं लाईट लावून, तर ती म्हणते लाईट बंद करा, मला झोपायचंय. इकडं उलट आहे की बाई म्हणते की तुम्ही कविता लिहा आणि मला पहिली दाखवत नाही. ही तक्रार होती खरं तर त्यांची आधी की फेसबुकला आधी लिहितात आणि मग मला व्हॉट्सअपवरून येते. ही त्यांची गाऱ्हाणं होतं आणि त्यांनी योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी सांगितलंय, माहेरच्या लोकांसमोरच सांगितलंय. म्हणजे बारीक बारीक गोष्टी माहेरचे लोक आता आणखी त्यांच्यावर फोकस करतील की आपल्या लेकीला काय काय कविता उशिरा वाचायला भेटते बा नवऱ्याची, आधी लोक वाचतात. असं कसं होऊ शकतं? एक या संदर्भातली एक छोटीशी आख्यायिका सांगेल की बाईला नेमकं काय हवं असतं. एक राजा असतो, त्या राजावर शेजारचा अत्यंत चांगला राजा, मनाचा चांगला समृद्ध राजा, हुशार, प्रजेवर प्रेम करणारा, पण शेजारच्या राज्यातला राजा त्यांच्यावर आक्रमण करतो आणि त्या राजाचा पराभव करतो. पराभव केल्यानंतर त्या राजाला विनाकारण असं वाटत असतं की हा माणूस म्हणून चांगला आहे
आपण याचं राज्य पराभव करून तर मिळवलंय, पण आपण जर असंच मिळवलं तर आपल्याला ते समाधान भेटणार नाही. हा खूप हुशार आहे, तर याचा पराभव आपण हुशारीमध्ये सुद्धा केला पाहिजे. आणि म्हणून तो काय करतो की त्याच्यापुढे एक ऑफर ठेवतो. पुढचे 50 दिवस तुला आहेत म्हणे, 50 दिवसामध्ये तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. त्या 50 दिवसाच्या याच्यामध्ये तू म्हणे काय प्रश्न आहे तुमचा? तर तो म्हणे की प्रश्न असा आहे की स्त्रीला नेमकं काय हवं असतं. कारण तो राजा त्याच्या बायकोकडून परेशान असतो, वेगवेगळ्या पद्धतीनं तो बायकोला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते काही होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की नेमकं काय पाहिजे ह्या बायांना. म्हणून तो म्हणतो की स्त्रीला नेमकं काय हवं असतं, या प्रश्नाचं तू उत्तर दिलंस तर मी तुझं राज्य तुला परत करत. आणि मग होतं असं की हा राजा त्याच्या मंत्र्यांची मीटिंग घेतो आणि सांगतो की आता आपलं राज्य वाचवण्याचा एकमात्र उपाय आहे की स्त्रीला नेमकं काय हवं आहे या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं. आपल्याकडे 50 दिवस आहेत, सगळे कामाला लागतात. पूर्ण राज्यामध्ये जे जे हुशार आणि गुणी लोक आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, तत्वज्ञानी लोक आहेत, त्या सगळ्यांना आमंत्रित करतात, बोलवतात, चर्चा करतात की स्त्रीला नेमकं काय पाहिजे बाबा, काय सापडतंय का विचार करा आणि मला पटकन सांगा. कुठूनही त्यांना रिस्पॉन्स येतो, वेगवेगळे उत्तरं येतात, पण त्यांना समाधान होत नाही. त्याचा एक सेनापती असतो, अत्यंत देखणा, हुशार आणि चतुर, हजरजबाबी असा सेनापती असतो. मग त्याला एक माहिती काढतो. तो म्हणतो की गावाच्या बाहेर एक चेटकीन राहते. त्या चेटकिनीला सगळं खूपच हुशार आहे ती, तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत असतात. आपण तिला विचारायचं का? तर ते म्हणे की काय हरकत आहे, आता आपल्या राज्यावर संकट चालू आहे, तर आपल्याला येईल प्रकारे हे संकट दूर करायचंय, तर तुम्ही विचारायला हरकत नाही. मग त्यांचे दूत जातात आणि सांगतात की आम्हाला अशी अडचण आली आहे, तुम्ही आमची मदत कराल का? ती म्हणे करेल की, पण माझा तुमच्याकडं एक मागणी आहे, ती जर पूर्ण करत असाल तर करेल. तर काय मागणी आहे म्हणे तुमची? तर त्या माणसाला ती सांगते की तुमचा जो सेनापती आहे त्याच्याशी माझं लग्न लावून द्या. तो सेनापती मला आवडलाय, त्याच्याशी माझं लग्न लावून दिलं तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. सगळे परेशान होतात, गंभीर होतात की बाप रे असं कसं होतं. मग ते राजापुढे प्रस्ताव ठेवतात. राजा म्हणतो नाही नाही, तो त्याचा मित्र पण असतो. तो म्हणतो हे शक्य नाही, राज्य गेलंच चालतो, माझ्या मित्रावर संकट येता कामा नये. आणि मग काय होतंय की तो सेनापती पुढे होतो, तो म्हणतो राज्य वाचत असेल तर हे मी स्वीकारायला तयार आहे. सगळ्यांनी समजून सांगितल्यावर राजा मान्य होतो आणि ते लग्न लावलं जातं. चटकीन खुश होते. मग म्हणतात आता सांग तू काय आहे. मग ती सांगते की स्त्रीला तिच्या मनासारखं वागू दिलं तर ती खुश असते. जर तिच्या मनासारखं नाही वागू दिलं तर मग तिच्या अंगात चिटकीन घुसते. असं सांगितल्यामुळं ते काय होतं की ते सगळ्यांना पटतं हे उत्तर की खरंय, हेच खरंय, हेच उत्तर फायनल आहे. आणि मग आता हे तर झालं, राज्य वाचतं, इकडं राजालाही ते पटतं आणि तो राज्य यांचं देऊन टाकतो परत. आणि राज्य वाचलं, पण आता सेनापतीचं काय? सेनापतीला तर ते चेटकिनीसोबत संसार करायचा आहे. तो असा नाराज होऊन त्याच्या त्या पलंगावर बसलेला असतो की आता काय काय समोर येईल बाबा. आणि होतंय असं की तेवढ्यात ती चेटकीन त्याच्या समोर येते आणि ती म्हणते आता तू माझ्याशी संसार करणार आहेस नेहमीसाठी. तो पाहतच नाही वर तिच्याकडं. ती म्हणते अरे तू माझ्याकडे एकदा बघ तर खरं. आणि तो पाहतो आणि ती अत्यंत सुंदर अशी झालेली असते. मग ती त्याच्याजवळ अजून एक पर्याय ठेवते की तू मला सांग, माझं हे रूप तुला दिवसा पाहिजे की रात्री पाहिजे? सुंदर रूप 12 तास ठेवू शकते आणि चेटकिनीचं रूप 12 तास. तुला कोणतं रूप पाहिजे? दिवसा कोणतं रूप पाहिजे, रात्री कोणतं पाहिजे? तर तेव्हा तो सांगतो की हे तूच ठरव की तुला माझ्यासोबत कोणत्या रूपात राहायचंय. हा पर्याय सुद्धा त्यानं तिच्यावर ढकलला आणि चेटकीन मस्त मजेनं हसली आणि ती कायमची एकाच रूपामध्ये, सुंदर रूपामध्ये त्याच्यासोबत राहिली. म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जर बाईला दिलं
प्रत्येक घरामध्ये तिच्या कार्यकर्तृत्वाला जर सन्मान झाला प्रत्येक घरामध्ये, तर बाई तिच्यासोबत तिच्या परिसराचं सुद्धा सोनं करते, परिसर सुद्धा आनंदाची एक बाग करून टाकते. हे या व्याख्यातून मला तुम्हाला या आख्यातून सांगायचं होतं की बायांना फ्रेश राहू द्या. आणि हे गमक श्रीकांत मोरेंनी फार पूर्वी शिक्षक असल्यामुळं समजून घेतलेलं होतं. आणि म्हणून त्यांच्यातल्या चतुर साहित्यिकानं, चतुर कवीनं अत्यंत समर्पक अशा प्रेम कविता लिहून शोभाताईंचा मन जिंकून घेतल्यामुळं, आता त्यांच्या माहेरच्या लोकांचंही मन जिंकून घेतल्यामुळं त्यांचं उर्वरित आयुष्य अत्यंत सुखसमाधानाचं जाईल यात आनंदच आहे. आणि या पुढच्याही काळामध्ये त्यांच्याकडून भरपूर असं साहित्य लेखन व्हावं. खरं तर त्यांचे 6 पुस्तकं आहेत. या 6 पुस्तकांचं प्रकाशन आपण या ठिकाणी आज केलंय. जितकं बोलावं तितकं कमी आहे. मनोरम कविता, जीवनसरिता, दुनियादारी, मनमुक्त, रंगपुंज आणि मन मानेल तसे. हे जे मन मानेल या पुस्तकासाठी मी ही छोटी शेवटची गोष्ट तुम्हाला सांगितली. मन मानेल तसं माणसानं जगता आलं पाहिजे, पण ते मन मानेल तसं जगताना त्याला एक अशी मर्यादा आणि त्याचं वळणदार एक रूप देता आलं पाहिजे. ते जर दिलं तर देखणं आयुष्य होण्यासाठी काहीच राहत नाही. आणि म्हणून श्रीकांत मोरे यांना आजच्या पुस्तकाबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. त्यांच्या या पुस्तकांचं स्वागत साहित्य क्षेत्रामध्ये लोक मन मोकळ्यापणानं करतील असा विश्वास ठेवते. आणि समीक्षक लोक त्यांच्या कवितेची समीक्षा एकंदर 17 पुस्तकं लिहूनही त्यांच्यावर दणदणीत समीक्षा दत्ता भोसलेंनी वगैरे लिहिली आहे. पण मराठी साहित्याच्या प्रवाहामध्ये प्रकाश पायगुडे सर इथं आहेत. मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी समीक्षक लक्ष देतील याच्यासाठी मी समीक्षकांना आवाहन करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. 6 पुस्तकांवरती भाषा सगळ्यांची नावं घेत नाही, पण सगळेच इतकी मोठी माणसं आहेत या ठिकाणी आणि आपण सगळे त्यांचा विचार ऐकण्यासाठी नक्कीच उत्सुक आहोत. यामध्ये मोरे सर, तर मला आठवत आहे मोरे सरांचा अनेक वर्षांचा आमचा परिचय आहे. म्हणजे पुण्यातल्या मोऱ्यांचं बद्दल बोलतो. मग अशी पुण्याबद्दल फार छान छान बोललं गेलं तडेगावकर. आम्ही शक्यतो असं म्हणतो पुढच्या वेळी आलात तर नक्की या आमच्याकडे. पण यावेळी मला बोलवलं तरीही मी आलेलो आहे. आणि त्यांनी माझ्या हस्ते जीवनसरिता हे पुस्तक प्रकाशित केलेलं. मला खूप छान वाटतं. त्याचं कारण असं की त्यांची जीवनसरिता त्यांच्या लग्नाच्या आधीपासून मी पाहतो. शोभाताई या पुण्यातल्याच आणि त्या फॅमिलीचं सुद्धा आमचं म्हणजे त्यांच्या माहेरचं आणि आमचे हे खूप जवळचे संबंध. आणि तेव्हापासून सरांना बघतोय आणि मला त्याचा एक योगायोग आहे का त्यांची मुद्दाम माझ्याकडे दिली मला माहिती नाही, पण नक्कीच त्यांनी जीवनसरिता ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडे द्यावं असा बहुतेक श्रीकांत मोरेंनी विचार केलेला दिसतो. यातलं सगळ्यात महत्त्वाचं मी असं समजतो की श्रीकांत मोरेजींनी जो काही प्रवास केलेला आहे तो सगळाच प्रवास आम्ही बघतो. आणि हा प्रवास त्यांनी खूप खडतर असा सुरुवातीला पाहिलेला आहे, हेही आम्ही पाहिलं. तो खडतर प्रवास म्हणजे शून्यातून पुढे येऊन आपण हिमालयावर किंवा एव्हरेस्टवर जाऊन पोचायचं, ही त्यांची धाव आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आज भले सह्याद्री ते क्रॉस करून पुढे गेले असते, पण देशाचं जिथं एव्हरेस्ट आहे तिथे महाराष्ट्राचा सह्याद्री त्यांनी नक्कीच क्रॉस केला. ते सह्याद्री पण गेलेले आहेत. ही फार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी अशासाठी मानतो की ज्याला शून्यापासून सुरुवात करायची त्याला पुढे जाणं ही खूप अवघड गोष्ट आहे. एक छोटी कविता आहे, मी तुम्हाला ती दाखवतो. मी अनेक वेळा निवेदन करतो, भाषणं कमी करतो त्या मानाने. त्या कवितेमध्ये असं आहे की ते त्यांच्या जीवनाशी खूप असं संलग्न असं आहे. त्यामध्ये जे कठीण आहे ते सोपं करावं, जे कठीण आहे ते सोपं करावं, जे सोपं आहे ते सहज करावं, जे सहज आहे ते सुंदर करावं आणि जे सुंदर आहे त्याच्यावर मनापासून आनंद स्वीकारावा. मला असं वाटतं की
त्यावर मनापासून प्रेम केलंय, आनंद स्वीकारलाय असे आमच्या श्रीकांतजी. त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये स्वतःची नोकरी होती, त्या नोकरीनंतर त्यांनी सुरुवातीला निसर्गोपचार डोक्यात घेतला होता, स्वतःची नर्सरी काढली. त्यानंतर जे जे काही घडलं ते सगळ्यांच्या समोर आहे, प्रत्येकाला सांगितलं पाहिजे असं नाही. आणि अशा एकूण त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी जो प्रवास केलाय तो महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आजचा जो त्यांच्यावर आलेला जो काही वेगळी यशस्वीतेची जी काही घटा त्यांच्याकडे आलेली आहे ती निश्चितचपणे ते अतिशय उत्तम करतायत. त्यांचं ज्यांना सोलापूरपेक्षा जे पुण्यातले असतील त्यांच्यासाठी मला सांगायला खूप आवडेल की त्यांच्या फॅमिली मी लहानपणापासून बघतो आणि त्यांचं जे जीवन आहे, त्यांची जे कृत्य आहे, हे सगळं त्यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. मनोरमा हे त्यांनी आईचं नाव दिलं आहे आणि वडील त्यांना दाजी म्हणायचे. दाजी आणि ताई या आम्हाला लहानपणापासूनच्या आमच्या विवाहापासूनच्या माहिती असते. आणि त्यांनी इतकं ते छान सगळं आपलं जीवन आखलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचा एक आधार घेऊन त्यांनी पुढे जेव्हा ते जातात तेव्हा नक्कीच एक आदर्श घेऊन पुढे जातात. आणि प्रत्येक छोटी गोष्ट करताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातली इतकी लोक बोलवली की त्यांना असं वाटतं की ह्या माणसाकडे जायचं की नाही असं सुरुवातीला वाटत होतं, पण आता ते कधी बोलवतात अशी लोक वाटतात आणि इतकं ते छान करतायत. त्यांनी लिहिलं कसं हाही माझ्या पुढे प्रश्नच आहे, पण तो जे लिहिलं तर स्वतःच्या मनापासून त्यांनी लिहिलं. कारण ज्या ज्या उद्योगामध्ये ते सध्या विचार करत असतात तो विचार म्हणजे सुरुवातीपासून त्यांनी असा विचार केला की आपण पहिल्यांदा झाडं कशी लावायची, ती विकायची कशी, त्याच्यानंतर एक एक उद्योग वाढवत 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 जेव्हा ते बँकेकडे गेले तेव्हा बँक स्थापन केली, सोप्या सर्व गोष्टी त्यांनी स्थापन केल्या. आणि हे सगळं करत असताना त्यांनी बँकेचं जे आपलं पुढे न्यायची जो काही त्यांच्या मनात विचार आहे तो आज 1600 कोटीचा विचार केलेला आहे. आणि मला असं वाटतं की असा विचार इतक्या शून्यातून वरती आल्यानंतर इतका मोठा करावा याच्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटतं. त्यांच्या अनेक पुस्तकं या ठिकाणी निघतात, ती निघाली पाहिजेत. त्यांच्या व्हॉट्सॲपवर सतत आम्हाला पुस्तकं मिळत असतात आणि विशेषतः त्यांचं जर सगळं साहित्य वाचायचं असेल तर त्याच्या इतका आनंद कुठलाच नाही. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खरोखरच आता आमच्या तळेवकर मॅडमनी सुद्धा सांगितलं की त्यांचं जे आयुष्य आहे, वैवाहिक आयुष्य आणि त्यांचं स्वतःचं आयुष्य, या दोन्हीमध्ये त्यांनी जे जे काही मिळवलंय ते सार्वजनिकरित्या मिळवलंय. सर्वांची त्यांची जी मोरे फॅमिली आहे ही एकत्र करण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलाय त्याबद्दल मनापासून अभिनंदन. तुम्ही खरं तर हा आमचा कार्यक्रम हा साहित्य परिषदेतच कदाचित झाला असता, परंतु आम्हाला ते उशिरा आमचं ठरलं की उशिरा हा साहित्य संमेलनाचा त्यांचा जो पुरस्कार आहे हा आपण आत्ता करायचा असं जे ठरलेलं होतं. परंतु एक बरं झालं की साहित्य परिषदेच्या या लोकांच्या उपस्थित राहण्याची संख्या ही फक्त 140 आहे आणि मला इथे 240 माणसं दिसत आहेत. आपण हे कार्यक्रम केला, आपल्या अत्यंत यशस्वी काम आपल्या सर्व या कामगिरीबद्दल याच्याबद्दल शुभेच्छा तर देतोच आहे. आणि नक्की सांगतो की जोपर्यंत तुम्ही पुण्यात आहात तोपर्यंत माझ्या घरी यापासून आणि ज्यांनी विचारलं त्यांनाही विचारलं तुम्ही कुठे आहात तर त्या म्हणाल्या मी आजच जाणार आहे. त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी सन्मान्य संतोषजी पदाळे सर यांचा सन्मान्य श्रीकांतजी मोरे साहेब यांनी आपल्या हस्ते करावं अशी त्यांना विनंती करते. मंचावरती उपस्थित असणारे प्राध्यापक गणपतरावजी भोसले सर यांचं या सोहळ्याला आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि यानंतर अतिरिक्त पब्लिक सरकारी वकील असणारे सन्मान्य संतोषजी पताळे साहेब यांचा सन्मान श्रीकांतजी मोरे साहेबांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते. श्री संतोषजी पताळे साहेब यांचाही या सोहळ्याला